अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 19. माझ्या बहिणीच्या साखरपुड्याला मला तर यायचंच होतं, सरोजाचा भाऊ बोलला. पण तुला कसं कळलं की आज माझा साखरपुडा आहे? सरोजा म्हणाली. साहेबांनी, त्यांनीच मला समजावलं आणि ते आज मला घ्यायला आले होते. मी सख्खा भाऊ असूनही तुझ्यासाठी जे नाही केलं ते यांनी केलं. मानावे तितके आभार कमी आहेत त्यांचे. तो अविनाश समोर हात जोडून बोलला. विकी पटकन जाऊन सरोजाच्या भावाच्या पाया पडला. दादा, वहिनी नाही आली? सरोजाने विचारले. नाही, मी तिला सांगितलं होतं चल म्हणून, पण ती नाही आली. सरोजा, तू नाराज होऊ नको. एक ना एक दिवस त्या चांगल्या बोलतीलच तुझ्यासोबत, रीमा म्हणाली. शेवटी खूप छान प्रकारे सरोजा आणि विकीचा साखरपुडा पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश उठून तयार झाला. रीमा आणि राधा अजूनही झोपलेलीच होती. त्यानेही त्यांना उठवलं नाही. त्यांनी दोघांच्याही डोक्यावर एक एक किस घेतली आणि खाली आला. खाली सगळेजण नाश्त्याला आले होते. रीमा का आली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला होता, पण कुणीच अविनाशला विचारायची हिंमत केली नाही. नाश्ता करून सगळेजण आपापल्या कामावर निघून गेले. 10 वाजले होते. राधाला आंघोळ घालायची वेळ झाली होती, म्हणून सोनाली रीमाच्या रूममध्ये गेली. तिथे जाऊन बघते तर रीमा अजूनही झोपलेलीच होती आणि राधा तिच्या कुशीत खेळत होती. ही रीमा रोज तर लवकर उठते, मग आज अजून कशी झोपली? तिने रीमाच्या अंगाला हात लावून बघितले तर ती तापाने फणफणत होती. आता सोनाली खूप घाबरली. राधालाही तिचा ताप चढेल म्हणून तिने राधाला पटकन उचलून घेतले आणि लगेच डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर आल्यावर रीमाला तिने उठवले. डॉक्टरने तिला इंजेक्शन गोळ्या दिल्या आणि निघून गेले. पण राधाने मात्र आता खूप गोंधळ घातला होता. तिला भूक लागली होती, पण रीमाची हालत बघून सोनालीने तिला रीमाजवळ दिले नाही. तू आराम कर, मी हिला आंघोळ घालते आणि खालीच दूध पाजते, असं म्हणून सोनाली राधाला घेऊन निघून गेली. सोनाली राधाला जीव लावत आहे हे बघून रीमालाही बरे वाटले. सोनाली राधाला तिच्या रूममध्ये आंघोळ घालण्यासाठी घेऊन जाणार होती, पण तिला भूक लागल्यामुळे तिचं रडणं चालूच होतं. शारदा, एका बॉटलमध्ये दूध आण, मी आधी हिला दूध पाजते, नंतर आंघोळ घालते, सोनाली म्हणाली. ती राधाला घेऊन एका जागेवर बसली तर ती आणखीनच रडत होती, म्हणून ती तिला घेऊन फिरू लागली. तेव्हा कुठे ती थोडी शांत झाली. राधाच्या रडण्याच्या आवाजाने केतकीही तिच्या रूममधून बाहेर आली. किती रडत आहे ही? त्या रीमाला म्हणावं शांत कर हिला, केतकी म्हणाली. तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मीच घेऊन आले हिला. लहान बाळ आहे, भूक लागल्यामुळे रडणारच ना, त्यात काय एवढं ओरडण्यासारखं, सोनाली म्हणाली. तशी केतकी शांत झाली. शारदा दूध घेऊन आली तर सोनाली राधाला घेऊन फिरत होती. रीमाने हिला अशी सवय का लावली काय माहीत, सोनालीची बडबड सुरू होती. राधाला साहेबांनी अशी सवय लावली आहे, शारदा सोनालीसमोर दुधाची बॉटल धरत म्हणाली. सोनालीने तिच्याकडे बघितलं आणि राधाला घेऊन खाली बसली. तिला दूध पाजलं तेव्हा कुठे ती शांत झाली. शारदा, चल हिला आंघोळ घालून झोपवते मी, सोनाली म्हणाली. तिने राधाला तिच्या रूममध्ये आंघोळ घातली आणि बेडवर टाकून थोड्या वेळ थोपटताच ती झोपी गेली. राधाला झोपून ती बाहेर आली. शारदा, रीमाने सकाळी नाश्ता नाही केला, जा तिच्यासाठी नाश्ता घेऊन जा आणि तिला गोळ्या पण घ्यायला सांग, सोनाली म्हणाली. शारदाने होकारार्थी मान हलवली आणि रीमासाठी नाश्ता घेऊन गेली. केतकी मात्र सकाळपासून फक्त सोनालीला बघत होती. ती किती चांगल्या प्रकारे राधाची काळजी घेत होती, त्यात आता तिला रीमाचीही काळजी वाटू लागली होती. शारदा रीमाच्या रूममध्ये तिच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती. तिने रीमाला उठवलं. राधा कुठे आहे? तिला भूक लागली असेल ना? उठल्याबरोबर रीमाने विचारले. ती झोपली आहे. मालकीने तिला दूध पाजलं आणि आंघोळ घालून त्यांच्याच रूममध्ये झोपवलं.
शारदा म्हणाली. रीमाने नाश्ता केला आणि गोळ्या घेतल्या. तेवढ्यात तिला अविनाशचा कॉल आला. काय करते माझी परी? अविनाश म्हणाला. झोपलेली आहे, रीमा म्हणाली. आणि तू काय करतेस? मी पण आराम करते. मॅडम तुम्ही पूर्ण गोळ्या घेतल्या ना? शारदा म्हणाली. तिचा आवाज त्याच्या कानावर पडला. हो, मी घेतल्या, तू जा, रीमा म्हणाली. रीमा, कुठल्या गोळ्या म्हणते ती? अविनाशने काळजीने बोलला. काही नाही, थोडा ताप आला होता त्याच्या, रीमा म्हणाली. काय, तुला ताप आला होता? तू ठीक तर आहेस ना? मी येतो घरी, अविनाश म्हणाला. अवी, मी ठीक आहे. आईंनी डॉक्टरांना बोलवलं होतं. तुम्हाला यायची काहीच गरज नाही. मी झोपते आता. थोडी विकनेस वाटत आहे, रीमा म्हणाली. आणि तिने कॉल कट केला. पण इकडे अविनाशचं कामात मन लागत नव्हतं. शेवटी दुपारी तो घरी आलाच. शारदाने रीमाला आताच जेवण दिलं होतं. अवी तुम्ही? त्याला बघितल्याबरोबर रीमा म्हणाली. हो, तुझी तब्येत ठीक नसल्यावर माझं कामात मन लागेल का? अविनाश तिच्याजवळ बसत बोलला. तुम्हाला बोलले होते ना मी ठीक आहे म्हणून, रीमा म्हणाली. जाऊ दे, तसं पण आता कुठली मीटिंग नव्हती, असं म्हणून तो पाळण्यात बघू लागला. अवी, काय शोधताय? रीमा म्हणाली. वेअर इज माय प्रिन्सेस? अवी बोलला. ती आईच्या रूममध्ये आहे. त्यांनी तिला आंघोळ घातली आणि तिथेच झोपवलं. आता उठली असेल ती. सकाळपासून त्यांच्याकडेच आहे. तुम्ही घेऊन येता का तिला? रीमा म्हणाली. मी फ्रेश होतो आणि तिला घेऊन येतो. बोलल्याप्रमाणे तो फ्रेश झाला आणि राधाला आणायला सोनालीच्या रूममध्ये गेला. तिथे गेल्यावर बघतो तर सोनाली राधासोबत गप्पा मारत होती आणि राधा तिच्या बोलण्याने हसत होती. सोनालीला असं राधाचा लाड करताना बघून अविनाश खूप खुश झाला. तो त्यांना बघतच होता. तेवढ्यात सोनालीची नजर त्याच्यावर गेली. अरे अवी, तू ये ना, सोनाली बोलली. मी परीला घ्यायला आलोय, रीमा सांगत होती. ती सकाळपासून इथेच आहे. आता तिला भूक लागली असेल ना? अविनाश म्हणाला. थोड्या वेळापूर्वीच उठली ती. मी तिला दूध पाजलं. आता खेळत आहे ती. रीमाचा ताप आता झालाय का कमी? सोनाली म्हणाली. हो, आता बरं वाटत आहे तिला, अविनाश म्हणाला. ठीक आहे, जा घेऊन मग राधाला. सकाळपासून माझ्याच जवळ आहे. रीमालाही काळजी वाटत असेल ना? सोनाली राधाला अविनाशजवळ देत बोलली. तुझ्याजवळ होती तर तिला कसलीच काळजी नव्हती. तिला माहीत होतं तू परीला नीट सांभाळशील, अविनाश म्हणाला. आणि तो राधाला घेऊन गेला. सोनाली मात्र त्याला जाताना बघत राहिली. अविनाश राधाला त्याच्या रूममध्ये घेऊन आला. तशी रीमाला बघितल्याबरोबर ती रडायला लागली. आता आईच्या रूममध्ये किती छान खेळत होती. तुला बघितलं नाही की झाली सुरू, अविनाश म्हणाला. सकाळपासून तिला मम्मा दिसली नाही ना म्हणून, रीमा तिला छातीशी कवटाळत म्हणाली. संध्याकाळी केतकी, सोनाली, विकास आणि अशोकराव हॉलमध्ये बसलेले होते. तेवढ्यात केतकीची नजर दरवाजाकडे गेली आणि ती स्तब्ध झाली. केतकी, काय झालं? तिला तसं बघून विकासने विचारले. तसं केतकीने काहीच न बोलता दरवाजाकडे बोट दाखवला. तसे सगळेजण तिकडे पाहून अवाक झाले. सगळे उठून डोळे मोठे करून बघू लागले. दरवाजात राखी एका मुलासोबत उभी होती. त्या दोघांनी नवरदेव आणि नवरीचे कपडे घातले होते. राखीच्या गळ्यात मंगळसूत्र होते. भांगात सिंदूर होतं. हे सर्व बघून सगळ्यांना कळायला वेळ नाही लागला की तिने त्या मुलासोबत लग्न केलं आहे. राखी त्या मुलासोबत सर्वांचा आशीर्वाद घ्यायला पुढे आली. तशी विकासने तिच्या कानाखाली ठेवून दिली. तुझी हिंमत कशी झाली हे सर्व करायची? तू मला काहीच न सांगता डायरेक्ट लग्न करून घरी आली. तुला आमचा जराही विचार नाही आला, विकास म्हणाला. बाबा, मी तुम्हाला बोलले होते पण तुम्ही नकार दिला. मग काय करणार? मी या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता, राखी म्हणाली. आताच्या आता चालती हो इथून. हे सर्व केल्यावर तू इथे आलीच कशाला? तुला अजूनही अपेक्षा आहे का की आम्ही याला तुझा नवरा म्हणून स्वीकारावं? कधीच नाही.
आजपासून तू मेली आहेस आमच्यासाठी. जा, आताच निघून जा इथून, विकास म्हणाला. अहो, हे काय बोलताय तुम्ही? आपली एकुलती एक मुलगी आहे ती, केतकी म्हणाली. या सर्व आवाजाने अविनाश आणि रीमाही त्यांच्या रूममधून खाली आले. राखीला असं बघून त्यांनाही धक्का बसला. तुला जर नवऱ्याच्या इज्जतीपेक्षा तिची एवढी काळजी वाटत असेल तर तूही जाऊ शकतेस तिच्यासोबत, विकास म्हणाला. तशी केतकी गप्प बसली. बाबा, मी खूप प्रेम करतो राखीवर आणि मी तिची नेहमी काळजी घेईल. आम्हाला वाटलं असतं तर आम्ही इथे कधीच आलो नसतो, पण आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा होता. तुम्ही नाराज झाल्यावर आम्ही कसे खुश राहू? विकास, माफ कर त्यांना. मला वाटतं मुलगा चांगला आहे आणि आपल्याला दुसरं काय हवं आहे? आपली मुलगी खुश तर आपणही खुश. मोठं मन करून माफ कर त्यांना, सोनाली म्हणाली. तू केलंस का तुझ्या मुलांना माफ? अविनाशच्या लग्नाला एवढे महिने झाले तरी तू अजूनही रीमाला सून म्हणून स्वीकारलं नाही. मग माझ्याकडून काही अपेक्षा करते की मी विशालला स्वीकारेल? आधी तू रीमाला स्वीकार, मग मला सांग, विकास म्हणाला. तशी सोनाली त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली आणि बाकी सगळे सुद्धा. अहो, काय बोलताय तुम्ही? केतकी म्हणाली. तसं विकासच्या लक्षात आलं की तो रागाच्या भरात काय बोलला. तो कुणाशी काहीच न बोलता सरळ वर निघून गेला. राखी मात्र केतकीला मिठी मारून रडू लागली. विशाल आणि तिने सर्वांचा आशीर्वाद घेतला. राखी, काळजी नको करू बाळा, विकास आता रागात आहे. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. तुम्ही दोघे तुमचा संसार सुखाने करा, सोनाली म्हणाली. थोड्या वेळाने राखी विशालसोबत निघून गेली आणि बाकी सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. सावित्रीही तिच्या रूममध्ये गेली, पण दामोदर जे बोलला ते मात्र तिच्या डोक्यातून जात नव्हतं. खरंच मी अजूनही रीमाला स्वीकारलं नाही आणि त्याला सांगत होते पहिल्याच दिवशी तू राखीच्या नवऱ्याला स्वीकार